सो नमस्कार मंडळी, मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। लग्नाचा दिवस संपलेला आहे आणि आता दुसरा दिवस चालू झालेला आहे, आमची सकाळ। आणि आज आहे पूजा, पण पूजा दुपारी आहे। सो आम्ही थोडंसं रिलॅक्स आहोत। आता आम्ही उठलोय आणि कपडे बिपडे धुणं हे सगळं खूप थकलोय। चेहरा बघा, चेहरा बघून। आणि इथे ना असे पॅसेजेस केलेले असतात कपडे धुवायला, म्हणजे हे थोडंसं युनिक आहे काहीतरी, मुंबईत असं बघायला भेटत नाही। हे असं उंचावरती छान आय फील हे वॉशिंग मशीन थोड्या वेळासाठी मला असं वाटलेलं, नंतर जवळ जाऊन बघितलं तर असा पॅसेज केलेला आहे, तो थोडासा असा उतरत आहे आणि त्याच्यावरती कपडे धुतले जातात। अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात। सो बघू आजचा पूजेचा दिवस आपला कसा जातो आणि काय काय घडतं। नवरीकडची जवळजवळ 80-90 माणसं येणार आहेत। सो सगळी तयारी जोरदार चालू आहे, जेवण पण चालू आहे। तुम्हाला दाखवते जेवण कोण कोण बनवते। चला, इथे चाललंय जेवण बनवणं। सगळे जेवण बनवतंय, हे सगळ्या साखर आहेत आणि ही मामी आहे जी उत्तम जेवण बनवते। मामी आज डिश में क्या है, क्या बनाने वाले हो? आज मशरूम मसाला। मशरूम मसाला, ओ वाओ। एंड पुलाव। पुलाव और कोशिम्बीर, पाइनएप्पल स्वीट, पाइनएप्पल स्वीट समथिंग कुछ है, पाइनएप्पल का स्वीट। सो मुगा दाल पायस, मूग दाल क्या, मूग दाल पायस, स्पाइस, ओके। वरण, वरण, शीत, पुरी। शीत मतलब राइस होता है, राइट? राइस, दाल, भजी, पूरी भजी भी। कौन सा भजी? कांदा भजी। वाह, आज का खाना बहुत स्पेशल है, कांदा भजी। और ये सब कोकणी में बोलो। हाँ? कोकणी में बोलो। आज मशरूम मसालाचं है भाजी, मुगा भाजी आणि पुलाव, कोशिंबीर, शीत, वरण, पायनॅपलचे गोज्जू, मुगा दाल पायस, पापड, लोणचे, भजी, ताक। ओह माय गॉड, ये सब बटर ये सब घर में बन रहा है और ये जो लेडीज है ये इन्हें सब हेल्प करी। से हाय, खाना खाइए। और म्हणजे सांगायचं तात्पर्य इथेच की इकडच्या लेडीज ज्या आहेत त्या खूप मेहनती आहेत, घरात बसून एवढं सगळं जेवण। ओ माय गॉड, आय कॅन इमॅजिन ऑल्सो। इतकी व्हरायटी आहे आज जेवणामध्ये आणि आहे पुढे बरंच काही आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू बघा। आता मी इथे बॅक साईडला आलेली, इथे बघा हे टोप बीप सगळे पडलेले। सो बघू पुढे काय काय होतं। चला व्हिडिओ पूर्ण बघा, मी दाखवते आजच्या दिवसात पूर्ण काय काय होईल। सो पूजाची तयारी करून ठेवली आहे। आता नवरा आणि नवरी पण रेडी झाले असतील कदाचित, ते आपण बघूयाच, पण त्याआधी पूजा कशी रेडी करून ठेवली ते आपण बघूया। या पूजेचं सगळं मांडून ठेवलंय। आता भटजी येते आणि त्यानंतर पूजा स्टार्ट होईल। सो बघू नवरा आणि नवरी रेडी झालेत का। सो आता मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता मी पूजेच्या इथे जाते। बघूया पूजेच्या इथे काय काय चाललंय आणि काय करतात। पहिलं मी जाणार आहे ना आधी काय बनवलंय, काय कितपत तयारी आहे बघायला। आणि पूजेचं तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलंच की सगळं ते मांडून ठेवलंय। पुढे बघू काय काय होतं। चला आता आपण बघूया स्वयंपाकघरात पण काय चालू आहे ते, आणि नंतर पूजा कशी होतात, काय करतात, इकडचे रिच्युअल्स कसे आहेत, वेगळे आहेत की काय आहेत ते आपल्याला कळेल। बघू चला। सो बघूया आता कोण कोण आलंय आणि किती गर्दी आहे। चलो सगळेच आलेत आणि येऊन बसलेले आहेत। हे भटजी बुवा आलेत आणि पूजेची स्थापना झालेली आहे। इथे सगळी मंडळी बसलेत। हाँ मामी खाते हैं, सब बैठे हैं।
वेट कर रहे हैं गेस्ट लोगों का कि वो कब आएंगे और पूजा स्टार्ट होगी। तो अभी हम चलते हैं किचन में, क्या हो रहा है इनसे। चलो। सो तुम्ही बघितलंच असाल की सगळेजण पाया पडत आहेत आधीच, ठीक है। मतलब मुझे कुछ समझ में नहीं आया, अभी तक पूजा हुई नहीं है, राइट? पूजा हुई नहीं है, हाय, अजून पूजा झाली नाहीये, बरोबर? पूजा व्हायची, पाहुणे यायचे। मग हे आधीच कसं पाया पडतात? नाही, तेच पहिलं बेल पहिलं झालं, पहिले मठाचं एक आरती झालं, पहले करते हैं, उसके बाद में पूजा हे मोठं पूजा आता करणार। आता कर, मतलब पहिली फक्त स्थापना झाली, स्थापना इन द सेन्स स्थापना झाली आता, आणि पूजा ह्याच्यानंतर म्हणजे जेव्हा नवरीकडचे पाहुणे येतील तेव्हा पूजा स्टार्ट होईल, राइट? सब आएंगे, ओके, ठीक है। फिर देखते हैं आगे पूजा कैसे होती है। अभी तो स्थापना हो गई, सब पैर पड रहे हैं, मतलब थोड्याशा प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात। आपल्याकडे कसं सत्यनारायणाची पूजा झाली की नंतर पाया पडतात सगळे, इथे स्थापना करतात, पाया पडून घेतात की जेणेकरून उशीर होऊ नये, आणि नंतर मग मेन पूजा होईल। सो बघू पुढे काय काय होतं। हे चालू आहे पुऱ्या करणं। बाहेर हा कोपडा किती होतो, शो यू। इथे कुठेतरी एक मोठा कोंबडा आहे आतमध्ये, दिसत नाहीये पण व्यवस्थित, ठीक आहे। बघूया आता पूजा स्टार्ट झालेली आहे, म्हणजे जेवणाचा प्रकार चालू आहे। हे पूजेला आलेली सगळी माणसं आहेत, हे नवरा नवरी झोपले आहेत। सगळे पाया पडत आहेत। आता गेस्ट आलेत आय थिंक सो, आणि त्यांच्यामध्ये करा चेंज करायची पद्धत आहे, सो आपण ती बघूया। तांदूळ घेताय, ही काहीतरी नवीन पद्धत आहे, एकमेकाला तांदूळ मारतात, सो काहीतरी युनिक बघायला भेटणार आहे आपल्याला। प्लीज कंटिन्यू बघा, खूप छान सीन आहे। मला पुढे जाऊ दे, हा का? या साईडने नाही येऊ शकत, होय तसं जमेल झाले ते खुर्चीवर उभे राहून बघ, मला हसते। सीन आहे हा, प्लीज मिस करू नका।
होती ना गंमत काहीतरी वेगळी. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी पाहुण्यांचं वेलकम सुद्धा केलं, घरा पण चेंज केला आणि एकमेकला तांदूळ फेकून मारलं. स्वतः पुढे बघूया आपण काय काय होतंय. इस तरह से पूजा हो गई. अब ये प्रसाद दिया जाएगा. Let's see. और यहाँ पे लगेगा गेस्ट के लिए खाना. इसमें खाने की तैयारी हो रही है, सब लोग खाने की तैयारी कर रहे हैं और एफर्ट्स डाले हैं इन लोगों ने. इन लोगों के सारे एफर्ट्स हैं जो किचन में रहते हैं. खाना इज रेडी. रेडी ओके. क्या क्या बनाया है? ओह माय गॉड. गरम गरम भज्जी. और एफर्ट्स डालने वाले हैं ये सब जो खाना बना रहे थे. सभी गेस्ट खाना खाएंगे और फिर पूजा खत्म. चलो देखते हैं. ये होता है पूजा के बाद पोटी भरी जाती है. सब लोग गिफ्ट्स देते हैं और कितने सारे गिफ्ट्स आए देखो. हाँ ये होता ही है ना. इसको ओटी भरण बोलते राइट. यस. दुल्हन तो पूरी फ्लावर से भर गई है ना. बेचारे को पेट होगा. भी दूल्हे को भी फूल लगाते हैं. आई थिंक तो कुछ रिस्पेक्ट होता है. चावल लगाते हैं और आशीर्वाद देते हैं. और ये मौसी को मिल गया रिटर्न गिफ्ट. हो गया वितरण प्रोग्राम. यहाँ चल रहा है खाने का प्रोग्राम. They are serving. दूल्हा दुल्हन चले घर. इस तरह से ये पूजा का प्रोग्राम यहाँ पे ही खत्म होता है. म्हणजेच हा पूजाचा प्रोग्राम संपलेला आहे. पूजा झालेली आहे, लग्न झालेलं आहे. सो सगळे एन्जॉय इथेच संपलेले आहेत. सो मला सांगा माझे हे ब्लॉग आतापर्यंत जे मी बनवले हळदीचे, मेहंदीचे, लग्नाचे, पूजेचे कसे होते, तुम्हाला कसे वाटले, तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय एव्हरीवन.